लक्ष्मी नरसिंह भगवंताच्या हे पावन चरणकमलावरती साष्टांग प्रणिपात करून मी जास्त वेळ बोलणार नाही, कारण आपल्याला पुढे कीर्तन आहे आणि ते मुख्य गुलालाचं कीर्तन आहे आणि ते वेळेवरती झालं पाहिजे. ज्या वेळेला सूर्य मावळतो त्यावेळेला गुलाल उदयला पाहिजे. त्याच्यामुळे या पवित्र तीर्थक्षेत्री उपस्थित आपण सर्वांच्या हृदयामध्ये विराजमान असणाऱ्या पावन चिरशक्तीला आमचा साष्टांग नमन. आपण अत्यंत भाग्यवान आहात. ज्यावेळेला आम्ही या ठिकाणी आलो त्यावेळेला हे गाव नरसिंह शेळगाव नाही, तर हे लक्ष्मी नरसिंह शेळगाव आहे. इथे नुसता नरसिंह नाही, तर साक्षात लक्ष्मी सहित नरसिंह. भारतामध्ये आपल्या नरसिंहासारख्या लाख मूर्त्या असतील, पण 3 अशी नरसिंहाच्या मूर्ती आहेत की ज्या श्रीयंत्रावरती जागरण म्हणता येईल. अत्यंत शक्तिशाली असलेल्या अशा 3 मूर्तीमध्ये आपल्या या लक्ष्मी पाहिलं की ज्या वेळेला एखादं लेकरू आपल्या आईकडे गेल्यानंतर जो भाव निर्माण होतो, तो भाव या मूर्तीला पाहिल्यानंतर आमच्या मनामध्ये जागृत झाला. आणि मी या गावच्या लोकांना, आसपासच्या आजूबाजूच्या लोकांना मी एवढं धन्यवाद देतो की तुम्ही खूप भाग्यवान आहात. जो माणूस शेळगावच्या नरसिंहाचं 1 वेळेला दर्शन घेईल त्याला 100 वेळेला काशीला गेलेलं पुण्य प्राप्त होईल. 100 वेळेला. म्हणजे एवढं जागृत हे क्षेत्र आहे. आज आम्हाला 1000 कामं असताना, कार्यक्रम असताना, व्यस्त असताना सुद्धा आम्ही 1 दिवसाची मुद्दामून सुट्टी काढली. थोडं ऐकू कमी करता, कारण या नरसिंहाने आम्हाला इथपर्यंत बोलावलं. नरसिंह परमात्म्याच्या जन्माच्या कथा आपल्याला सगळ्याला माहित आहे. राष्ट्रसंत सद्गुरू श्री शिवलिंग शिवाचार्य महाराजांच्या पदस्पर्शाने पुनीत असलेलं
देगलूरकर हरिभक्तपरायण देगलूरकर घराण्याच्या पवित्र पदस्पर्शाने पुरित असलेलं आणि त्याचबरोबर आपल्या सगळ्यांचं हृदयस्थान राष्ट्रसंत आमचे तमलूरकर अप्पा यांच्या पदस्पर्शाने पुरित असलेलं हे गाव आहे आणि या ठिकाणी पवित्र अशा नरसिंह भगवंताचे हे वास्तव्य आहे. हा नरसिंह भगवंताचं चिंतन करत असताना नरसिंह भगवंताच्या अवताराच्या कथा वेगवेगळ्या पुराणामध्ये वेगवेगळ्या सांगितल्या. नरसिंह भगवंताचे जन्म अवतार सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी झाले असं अनंत चिंतन वेगवेगळ्या ठिकाणी मांडलं. काही जणांच्या मते नरसिंह भगवंताचा अवतार कार्य कुठे झालं तर लाहोर या ठिकाणी एका खांबामधून ते प्रगटले आणि त्या ठिकाणी नरसिंह भगवंत आले. काही ठिकाणी उत्तर भारतामध्ये, काही ठिकाणी कर्नाटकामध्ये, काही ठिकाणी केरळामध्ये अशी वेगवेगळी स्थानं त्या ठिकाणी सांगितली. भगवान कुठे अवतरित झाले याला महत्व नाहीये, भगवंताचं स्थान कुठे आहे याला महत्व आहे. जसे 12 ज्योतिर्लिंग आहेत, जसे 4 धाम आहेत, तसे भारतामध्ये असणाऱ्या प्रमुख 3 नरसिंहापैकी एक जागृत आणि श्रीयंत्रावरती स्थापित असलेलं लक्ष्मी नरसिंहाचं मंदिर कुठे असेल तर हे आपलं शिळगाव नगरी. आता काही लोकांनी आम्ही मध्ये आलो होतो तेव्हा विचारलं की आपा इथे नरसिंह आहे पण तुम्ही लक्ष्मी नरसिंह म्हणता, लक्ष्मी नरसिंह म्हणता. मी तुम्हाला एवढंच सांगतो, आज नरसिंह जयंतीच्या दिवशी तुम्हाला सांगून जातो, पुढे आम्ही राहील नाही राहील आम्हाला माहित नाही, पुढे काय होईल ते आम्हाला माहित नाही, पण एवढं सांगेल तुम्ही पौर्णिमेचा 5 वर्ष भंडारा चालू ठेवा, 5 वर्षामध्ये तुम्हाला लक्ष्मीचं दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही. जेवढं नरसिंहाचं मंदिर या ठिकाणी आहे तसंच मंदिर लक्ष्मी मातेचं सुद्धा, आणि ती पुरातन मूर्ती इथेच आहे. ती मूर्ती बाहेर निघून तुम्हाला ती दर्शन देईल, कुठल्या रूपाने देईल, कशी देईल ते सांगता नाही येणार. परंतु या गावामध्ये लक्ष्मी नरसिंहाचा सोहळा तुम्हाला लवकरच सगळ्याला पाहायला भेटेल. जसं 400 वर्षानंतर प्रभू रामचंद्र अयोध्येमध्ये आले, 1000 वर्षानंतर अनेक मंदिरामध्ये मूर्ती स्थापन होतात, तसं आपल्या या शिळगावच्या मंदिरामध्ये 1000 वर्षाचा हा नरसिंह स्वामी आणि त्याच्याबरोबर माता लक्ष्मीची स्थापना आपल्याला अत्यंत अगदी जवळच अत्यंत कमी वेळामध्ये तुम्हाला पाहायला भेटेल. भगवान नरसिंह परमात्म्याच्या अनेक कथा जशा आहेत, आज नरसिंह परमात्म्याची जयंती आहे. जय विजयात या दोघांना शाप मिळाला. शरद कुमारांनी शाप दिला की तुम्ही राक्षस बनाल. त्यावेळेला ते दोघे जण हिरण्यकश्यप हिरण्याक्ष झाले. हिरण्याक्षाचा वध वराह परमात्म्यांनी केला आणि त्यावेळेला भगवंताला नरसिंह व्हावं लागलं. नरसिंह म्हणजे नरामध्ये असलेलं सिंहत्वाचं स्वरूप आपणच जाणून घेतलं पाहिजे. तोच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. तसं मी कोण आहे याचा करावा विचार सांगत असे ज्ञानेश्वर निवृत्तीसी, किंवा मी कोण आहे याचा करावा विचार सांगत असे बसवेश्वर चन्नासी हो. दोन्ही संप्रदायामध्ये हे प्रमाण की आपण कोण आहात याचा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे. आपण सगळ्याला ओळखतो पण आपण स्वतःला ओळखत नाही. तसं आपण बाहेरच्या देवाला जातो पण आपल्या गावामध्ये काय हे आपल्याला माहित नाही. मी एवढंच सांगेन, सोनं तयार करणाऱ्या फॅक्टरी भरपूर असतील, सोन्याचं पाणी करून त्याचं परत अलंकार करणारे सोनार भरपूर असतील, पण त्या लोखंडाला सुद्धा सोनं बनवणारा परीस लाखो ठिकाणापैकी एका ठिकाणी असतो. तसं सगळे देव सारखेच आहेत, पण सगळ्या देवांमध्ये परिसासारखा एकच देव लाख देवामध्ये जर कुठे असेल तर आपल्या या शेळगाव नगरीमध्ये. म्हणून या नरसिंह भगवंताचं, नरसिंह स्वामींची जेवढी सेवा तुम्ही कराल तेवढी पुण्य तुमच्या पदरामध्ये पडेल. भगवान नरसिंह स्वामींचे आशीर्वाद तुम्हाला लाभतील आणि भगवान नरसिंहाच्या कृपेने तुमच्या घरामध्ये लक्ष्मी मातेचा वास राहील. नरसिंह भगवंताची सेवा का करायची तर जीवनामध्ये येणाऱ्या संकटाला तोंड देण्यासाठी, जीवनामध्ये येणाऱ्या संकटाला दूर करण्यासाठी, जीवनामध्ये येणाऱ्या अडचणींना नष्ट करण्यासाठी एकच असा उपाय कुठला आहे तर नरसिंह स्वामी. तुम्हाला मी एवढंच सांगेन, जसं माहेरामध्ये आई आणि वडील जिवंत आहेत तोपर्यंत माहेर जिवंत आहे. एकदा माहेरातली आई वडील वारले की माहेर म्हणून समजा. पुरुष मंडळीपेक्षा महिला मंडळीला आई वडिलांची किंमत जास्त माहित आहे. जोपर्यंत माहेरात आई जिवंत आहे तोपर्यंत माहेर आहे. मेडी असू दे, लंगडी असू दे, पांगडी असू दे, खुणी असू दे, माहेरात माय जिवंत असावी. लेक येणाऱ्या म्हणल्यानंतर दारात येणारी, दोन्ही गालावर हात फिरवणारी, गालाचा मुका घेणारी, वाळलेले तुकडे करून खाऊ घालणारी आणि लपून ठेवलेलं ब्लाऊज पिसाचा कपडा हळू चोटीमध्ये घालणारी. ज्या दिवशी माय मरते त्या दिवशी माहेर गेलं म्हणून समजा. कशी का असे ना, जोपर्यंत माय जिवंत असते ना तोपर्यंत तुमची बॅग सुद्धा जड होते. डाळ देईल, थोड्या पापड्या बांधून देईल, चिप्स बांधून देईल, पण ज्या दिवशी माय मरते त्या दिवशी नेलेली बॅग रिकामी येते. म्हणून माहेरामध्ये माय जिवंत असावी. तसं
आई वडिलाचं स्वरूप मेल्याशिवाय कळत नाही, माय आणि महात्मा गेल्याशिवाय कळत नाही, त्याप्रमाणे भगवंताला कळून घ्यायचं असेल तर भगवंताची सेवा केल्याशिवाय भगवंताचं स्वरूप कळत नाही. तुम्ही जोपर्यंत नरसिंह स्वामी लक्ष्मी नरसिंह स्वामीची सेवा करणार नाही तोपर्यंत तुम्हाला यांचं स्वरूप कळणार नाही. आणि ज्या दिवशी तुम्ही नरसिंह स्वामीच्या चरणामध्ये एकरूप व्हाल, सेवेमध्ये एकरूप व्हाल, त्या दिवशी तुम्हाला याची सेवा कळेल, त्याची कृपा कळल्याशिवाय राहणार नाही. कारण भगवंत कुठल्या रूपाने कृपा करते सांगता येत नाही. ना जाणे की स्वरूप में नारायण मिल जाय, कुठल्या रूपाने भगवंत आपल्याला प्राप्त होतील सांगता येणार नाही. म्हणून भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर सेवा मार्ग महत्वाचा आहे. म्हणून श्रवणम कीर्तनम स्मरणम अर्चनम वंदनम दास्य सख्या आत्मनिवेदनम 9 प्रकारची भक्ती सांगितली. आणि 9 प्रकारच्या भक्तीने कुठल्या ना कुठल्या भक्तीने का होईना त्या परमेश्वराला आपल्या हृदयामध्ये आपण घेतलं पाहिजे. आम्हाला बोलायला लावलं तर आम्ही 3-3 तास माणसाला सोडत नाही, पण आम्हाला माहित आहे उत्सव महत्वाचा आहे आणि उत्सवाची वेळ टळली नाही पाहिजे. कीर्तनाला पहिली पंचपदी आहे, परत महाराजांचा अभंग आहे, या गोष्टी तुमच्या 18 वर्षापासून नियमित चालू आहेत आणि त्याला आम्ही अडथळा बनणार नाही. म्हणून फक्त जाता जाता एवढं सांगेल, लक्ष्मीनारायणाची अनंत कृपा तुमच्या सगळ्यांवरती व्हावी, ऐश्वर्य आरोग्य सुख संपदा तुम्हाला प्राप्त व्हावी. ज्या ज्या लोकांनी पौर्णिमेची पंगत घेतली, भंडारा घेतला, त्या लोकांच्या जीवनामध्ये खूप काही चांगलं होणार आहे. आणि जे लोक पुढच्या भंडारा घेणार आहेत त्यांच्याही जीवनामध्ये ऐश्वर्य सुख समाधान प्राप्त होणार आहे. मी एवढं सांगेल, ज्याला नरसिंह भगवंताचं लक्ष्मी नरसिंहाची कृपा आशीर्वाद मिळवायचा असेल, जीवनामध्ये काहीतरी प्राप्त करून घ्यायचं असेल, तुम्ही भंडारा बंद पडू देऊ नका. असा अनंत दिवस काही लोकांनी म्हणलं पाहिजे की आमच्या शेळगाव मध्ये 100 वर्षापासून भंडारा चालू आहे, आणि हे शब्द सगळ्याला ऐकायला भेटावे, एवढं आरोग्य एवढं ऐश्वर्य माझे नरसिंह लक्ष्मी नरसिंह स्वामी तुम्हाला द्यावे. एवढेच अनंत आशीर्वाद तुम्हाला सगळ्याला देऊन या सेवेला या ठिकाणी पूर्णविराम देतो. ओम शांती शांती शांती. नमः पार्वती पते शिव हर हर लक्ष्मी नारायण भगवान की. जाता जाता एक सांगतो, हात आपण वर केले ना, का करायचे ते सांगतो आणि बंद करतो. एक माणूस तळ्यात पडला आणि तळ्यात पडल्यावर त्याने हातच वर केले नाही. सगळे लोक हात वर कर म्हणायचे, केलंच नाही. मग शेवटी गटगल्या खाल्ल्या, डुबला, मेला. लोक म्हणले याने जर हात वर केले असते तर आम्ही याला वरच्या वर काढलं असतं. तसं जे लोक हात उंच करतात त्याला माझा महादेव वरच्या वरी कैलासाला नेतो. जे लोक अर्धे हात करतात ते वरही जात नाही, खाली राहते की वटवाबळ होतात, आणि जे लोक हातच वर करत नाही ते बेडकुळे होतात. आता ठरवा कुणाला कुठे जायचंय. नमः पार्वती पते शिव हर हर. शेळगावचे लोक हुशार दिसायले, म्हणजे सगळ्यांनी हात वर केले. असंच तुमच्यावरती कृपा व्हावी आणि तुमचे हात सगळ्यांसाठी वर व्हावेत आणि तुमच्या सगळ्यांच्या डोक्यावरती नरसिंह लक्ष्मीचे आशीर्वाद असावेत. एवढेच शुभ आशीर्वाद देतो. या शब्दाला या वाणीला या ठिकाणी पूर्णविराम देतो. ओम शांती शांती शांती. हरी हरी हरी. जय राम.
हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम परमपुरुषेश्वर पांडुरंग मुरारी कमल नयन काना गोपिका चित्तारी प्रगट निकट शोभे रुक्मिणी रम्यवाणी सदैव हासम विठ्ठलम चिंतयामी धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण अधिकार संपन्न जगद्गुरु तुकोबराय यांचा उत्कृष्ट असा नरशिव भगवंत अवतार केव्हा घेतात अवताराचं मीमांसा करणारा अभंग बोलण्यापूर्वी दोन शब्दाचा परिहार तो म्हणजे असा सालाबाद प्रमाणे चालत असलेला आपला हा एक दिवसीय भगवान नरसिंह जयंती निमित्त चालत असलेला भव्य दिव्य एक दिवसीय कीर्तन महोत्सव सोहळा मला वाटलं नाही एका दिवसाचा कार्यक्रम एवढा ठाटामाटामध्ये होईल म्हणून साहेब इथलं वातावरण बघून मला असं वाटले पंढरपूरच्या वाळवंटात कीर्तनाची सेवा चालू आहे का काय काय गोड नियोजन केलं सज्जनो अधिष्ठान दैवत ग्रामदैवता माझ्या भगवंताचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्यानंतर तुकोबऱ्याच्या गाथ्यातला एक अभंगच आठवला मला नक्की मला वाटतं तुकोबऱ्याने हा अभंग हा परिसर पाहूनच लिहिला असावा स्वामी देते पाय स्वामी देते पाय उत्तम देखावर रम्य स्थळ काय तुकोबरी गात्यातून वर्णन केलं सगळं जेते आठविती स्वामीचे ते पाया आणि उत्तम ते ठाव रम्य स्थळ तुकोबरा या ठिकाणाला पवित्र ठिकाण म्हणले जगद्गुरु तुकोबरा या ठिकाणाला रम्य स्थळ म्हणले दादा बरं का म्हणले जगामध्ये दुसरे देश नाहीत का देशाची संख्या भरपूर आहे पण भारत देशाला अग्रेसर मानलं का अत्रापि भारतम श्रेष्ठम तत्रापि जंबदुपे महामुने हे येतोय कर्म पुरेशा तत्ने भोग भूमया जपान जगाचं शस्त्रगार आहे फ्रान्स जगाचा फॅशन शो आहे अमेरिका जगाची तिजोरी आहे पाकिस्तान जगातल्या कुरबुरे आहेत आणि भारत देश जगातलं देवघर आहे आणि त्या देवघरात तुम्ही आम्ही माणसे रोज आपल्याला परमार्थ घडतो भगवंताचं नाव मुखातून येते समजून चालायचं आपण भाग्यवान माणसे मला आता खरं सांगा सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत रोज आपल्या मुखातून भगवंताचं नाव येतंय मग आपण भाग्यवान आहेत का फुटक्या नशिबाचे मला बोलत चला असं घाबरू नका जास्त आपलं कीर्तन म्हणजे घालीन लोटांगण मोकळं पटांगण एका तासा म्हणजे सचखंड एक्सप्रेस आपल्या लवकर उडकायचे कार्यक्रम मला फक्त बोलत चला मी काय कुणाला जास्त त्रास देणार नाही आता वयस्कर माणसं बसलेत माझ्या पुढे कोणाला गुडघ्याचा जरी त्रास असला तर डायरेक्ट पाय लांबून बसा ताण घेऊ नका कारण ताण माणसाला नसतो ताण खांद्याला असतो माझ्या माता मावल्या उपस्थित राहिल्यात माय मावल्या हो झोपा लागले तर खुशाल झोपा कीर्तन झाल्या बरोबर तुम्हाला उठवतो मी ताण घ्यायचं नाही कारण तुम्हाला बोलून जास्त फायदा नाही का फायदा नाही तुम्ही शासनाच्या लाडक्या बहिणीत बाबा आम्ही कशाला बोलायचं म्हणून फक्त आनंद घेत चालायचा मी एखादा तुम्हाला प्रश्न विचारला त्या प्रश्नाचं उत्तर देत चला चुकलं तर चुकू द्या मी काय फाशीची शिक्षा देणार नाही
नाव येतंय, भगवान नरसिंह भगवंताचं नाव येतंय, पंढरपूरच्या मालकाचं नाव येतंय, मग आपण भाग्यवान आहेत का फुटक्या नशिबाची? भाग्यवान आहेत का? आम्ही दैवाचे दैवाचे चांगलंच वातावरण पेटले साहेब आता. नाही तर सगळीकडे आम्हाला सारखे गायक वादक भेटत नाही बरं का. कुठं पप्पाच्या चांगला असतो तर गायक धोरणात नसते, कुठं गायक चांगले असते तर पप्पाच्या धोरणात नसतो, कुठं तुम्ही दोघं चांगले असता तर कीर्तनकार धोरणात नसतो, कुठं सगळं वातावरण जुळून येतच नाही. मी नेहमी कीर्तनात सांगत असतो, गाव जवळ आलं तर बैल येड्यावानी करतेत, घरात पाहुणे आले तर लहान लेकरं येड्यावानी करतेत, माहेराचं कुणी आलं कळालं तिकडे कळालं, आणि तिसरा पार झाली की पिणारे येड्यावानी करतात. बघा या जागा लवकर जुळून येतच नाही, इथं जागा जुळून एकत्र यायल्यात. कशामुळं? अधिष्ठान दैवत भगवान शंकर नरसिंह भगवंताचं मंदिर काम. ताणच नाही बघा साहेब. आता आमचे अनिल महाराज सारखे वाजवणारे आणि तुमच्यासारखे गाणारे आणि तुमच्यासारखे ऐकणारे म्हणल्यावर का आता मी 9 वाजू सुर सोडित नाही. आता किती ओ मावशी किती दादा, फक्त तुम्ही बसले पाहिजे साहेब. बसता का 9 वाजूस तर बघा बरं. काय मला काय भरोसा वाटत नाही. एकदा हात वरती करा बरं, हात वरती करा. किती जणांना कीर्तन बंद करून वाटायला हात वर करा. वातावरण आपण जुळून आले. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष आणि शिव ब्रह्मरस आवडीने. फक्त आपल्याला 1 तासामध्ये सेवा पार करायची सगळं. हे बघा जन्माला तुम्ही आम्ही बी येतो, जन्माला संत महात्मे बी येतात आणि जन्माला भगवंताला सुद्धा यावं लागलं. पण तुमचा आमचा जन्म येतो याचे वेगळे कारण आहेत. संत जन्माला येतात याचे वेगळे कारण आहेत आणि ब्रह्मांडाचा मालक जन्माला त्याचं वेगळं कारण आहे. संत महात्मे जन्माला येतात 5 गोष्टी करतात, ब्रह्मांडाचा मालक जन्माला येतो 3 गोष्टी करतात. पण तुमचा आमचा जन्म झाल्यावर कशा करता येतो याचा अजून पण मेळ लागला नाही. आपल्याला आपण आलोच कशा करता माहिती नाही, आपल्याला मेल्यानंतर जायचं कुठं कुणालाच माहित नाही. पण हेच गोष्ट तुम्ही संत महात्म्याला विचारून बघा, बाबा तुम्ही आले कुठून, कशा करता आले? आम्ही वैकुंठवासी अडोळ्याची कारणाशी. कशा करता? येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे आले घर जावे कुटी, आले घर जावे कुटी, येथे उपकारासाठी जावे कुटी. गोष्टी विचारा बाबा. अहो आपण जन्म कशा करता झाला आपल्याला कुणालाच माहित नाही ना. दादा तुमचं काय नाव? काय म्हणले? साहेबराव. हा सायलू. सायलू कोण्या गावचे? इथलेच आहेत का? मग काय ताण नाही. नामा म्हणे देवान घरच्या घरी जेवा. सायलू तुम्ही जन्माच्या अगोदर कुठं होते? कोणाला माहित? बरं मेल्यानंतर कुठं जाणार आहेत? कुणालाच माहित नाही. अनाशी कोटोनिया जाशी कवन्या गावा, अरे घरदार तुझे नाही अवघी लटकीच माया,
साधू संत तुमच्या आमच्या पाया पडो. अहो जगद्गुरु तुकोबराने आपल्या पाया पडाव एवढी आपली लायकी आहे. ज्ञानोबराने आपल्या पाया पडाव एवढी आपली लायकी आहे का? पण हे संत महात्मे आपल्या पाया पडे साहेब कशामुळे? लक्ष दे नाही का? कुत्र्याला गती सहन होत नाही, माणसाला दुसऱ्याची प्रगती सहन होत नाही, आणि साधू संतांना लोकांची अधोगती सहन होत नाही. लोक अधोगतीला गेले, संत महात्म्याच्या डोळ्यात पाणी येतं दादा. बुडत हे जन न देखावे डोळा, आणि येतो कळवळा. अरे ज्याला कळवळा येतो त्याला म्हणायचं संत. जसं बापाला लेकराबद्दल कळवळा येतो, या माय माऊलीला स्वतःच्या लेकराबद्दल जसा कळवळा येतो, तसं संत महात्म्याला समाजाबद्दल कळवळा येत असतो. त्यांना म्हणायचं संत, आणि ज्यांना कळवळा येत नाही त्यांना म्हणायचं आपले लोक. बघाय लोक पण प्रेम करतात, संत महात्मे बी प्रेम करतात, पण यांच्यामध्ये प्रेम करण्याची पद्धत वेगळी आहे. जे निस्वार्थपणाने प्रेम करतो त्याला म्हणायचं माय, जे निस्वार्थपणाने प्रेम करतो त्याला म्हणायचं बाप, आणि जे निस्वार्थपणाने प्रेम करतो त्याला म्हणायचं देव. महाराज हे समाज प्रेम करीत नाही का? समाज प्रेम करतो पण स्वार्थापोटी प्रेम करतो. लक्षात ठेवा, स्वार्थापोटी. स्वार्थापोटी म्हणजे कसं? सायलो भाऊ, तुम्हाला तुमच्या पाहुण्या रावण्याचे फोन येतात का? बोला पटकी. येतात ना? येतात. मग आपलं चांगलं चालू असलं येते का? आपलं इच का ते मग उद्या घरी झोपून पण कीर्तनाला येणार नाही मी. मोकळा जास्त ताण नाही घ्यायचा. कधी फोन येतात आपल्या पाहुण्या रावण्याचे आपल्याला?